स्वामींच्या पुण्यतिथीच्या दिवशी स्वामींनी देह ठेवताना नेमकं काय घडलं होतं आणि आजच्या दिवशी कोणत्या सेवा केल्याने स्वामींचा कृपा आशीर्वाद आपल्याला लवकर मिळतो, हेच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर स्वामींनी देह ठेवला त्या दिवशी नेमकं काय घडलं हे आपण सर्वात आधी जाणून घेऊया. अनन्यश्चिंतयन्तो माये जना पर्युपासते तेषा नित्याभियुक्तांना योगक्षेम वहाम्यहम. हा भगवद्गीतेतील 9व्या अध्यायातील 22वा श्लोक महाराजांनी 25 वेळा म्हटला. जो माझी अनन्य भावाने भक्ती करतो त्याचा योगक्षेम मी स्वतः करीतो, अशी भाग या वचनावरून समर्थांनी आपल्या प्रिय भक्तास दिली आहे. एकनिष्ठ भक्तास याचा अनुभव आणि प्रत्ययही येत आहे. शके 1800 बहुधान्य नाम संवत्सरे चैत्रवद्य 13 मंगळवारी 3 प्रहरी 4 वाजता महाराज निजधामास गेले. नित्याप्रमाणे 2 प्रहराचे सुमारास राणीसाहेब समाचारास आल्या. 10-12 दिवस अन्न बिलकुल वर्जिले होते, पण त्या दिवशी काकूबाईंचे व इतर भक्तांचे विनवणीवरून महाराजांनी काकूबाईच्या हाताने थोडी पेज घेतली. तोंड धुवून रुमालाने पुसून टाकले. महाराजास आथरुणावर निजविले. बाळप्पाने सुपारी दिली होती ती घेतली. राणीसाहेबास अत्यानंद झाला. आता माझे महाराजास भय नाही असे म्हणून त्या परत वाड्यात गेल्या. इकडे महाराजांच्या प्रयाणाची वेळ नजीक आली. श्रीपाद भटजी नजीक होते. महाराजांचे प्रकृतीस चलबिचल पाहून श्रीपाद भट म्हणाले, असे काय करिता? बाळ गोपाळास कोणाचे स्वाधीन करणार? महाराजांनी उठवून बसवावे अशी आज्ञा केल्यावर श्रीपाद भटांनी तसे केले. स्वतः मांडी घालून महाराज बसले व पाहता पाहता एकदम निजानंदी निमग्न झाले. एकाएकी डोळ्यांच्या पापण्या हलण्याच्या राहिल्या. महाराजांची तेजपुंज कांती जशीच्या तशीच होती. अंतकाळी समर्थांच्या मुखातून खसखशी एवढे पांढरे 3 दाणे पडले. ही बातमी जिकडे तिकडे तेव्हाच पसरली. जिकडे तिकडे हल्लकल्लोळ झाला. भुजंगा व काही निस्सीम भक्त डोके आपटून घेऊन प्राण देण्यास सिद्ध झाले. सर्व भक्त आक्रोश करून समर्थांचे गुण आठवू लागले. तानुल्याची माय मेली असता जसे ते पोरके दिसते तसे सर्व भक्त अनाथ झाले. हजारो लोकांच्या झुंडीच्या झुंडी वडाजवळ जमल्या. हर हर महादेव असा एकच घोष होऊ लागला. भजनीवाल्यांचे मेळे जमा होऊन जिकडे तिकडे भजन सुरू झाले. खेड्याहून बातमी कळताच हजारो लोक रुदन करीत अक्कलकोटास आले. त्यावेळचे हृदयद्रावक प्राशानास पाझर फुटण्यासारखे भक्तजनांचे विलापांचे वर्णन करणे हे आपल्या शक्तीच्या बाहेरचे आहे. काही विचारी स्वामी भक्त होते. त्यांनी आपला शोक आवरून ते पुढील व्यवस्था करण्यास गुंतले. एक दिव्य विमान तयार करून त्यात समर्थास बसविले. भजन, चौघडे, वाजंत्री वगैरे मंगलवाद्ये सुरू झाली. मोठ्या थाटाने समर्थास चोळप्पाचे घरी नेले. चोळप्पाने समर्थांकरिता समाधी पूर्वीच बांधून ठेवली होती. पूजा आरती करून स्वामीनामांचा जयघोष झाला. रारा नानासाहेब बर्वे कारभारी व बाबूराव विष्णू मोघे मामलेदार यांनी 2 बाजूस धरून समाधीत महाराजांस नेऊन बसवले. तितक्यात बाळप्पा स्मरण झाले की आपल्या बिराडी अत्तराची कुपी शिल्लक आहे. पुढे तिचा काय उपयोग होणार? आत्ताच श्री स्वामीस अत्तर अर्पण करावे असे त्यांचे मनात आले. पण हजारो लोकांची गर्दी, त्यात बिराडी कोण जाणार अशी विवंचनेत ते असता एक जण उत्तम अत्तराची कुपी घेऊन आला व त्या गर्दीत बाळप्पाची हाती देऊन श्री स्वामीस अर्पण करण्याबद्दल त्याने विनंती केली. त्यावेळी बाळप्पास फार आनंद होऊन त्याने अत्तराचे स्वामींचे अंगास लेपन केले व चरणी मस्तक ठेवून सर्वजण बाहेर आले व समाधीचे तोंड बंद केले. याप्रमाणे या दत्तावताराची समाप्ती झाली. अशा प्रकारे मी थोडक्यात तुम्हाला हे सांगितलेलं आहे. तर अशा प्रकारे स्वामींनी देह ठेवलेला आहे. हे सांगताना तुम्हाला ऐकवताना देखील मन भरून येत आहे माझं. तो दिवस आपल्या भक्तांसाठी खूप शोकाकुल करणारा असा आहे. आपल्या मनात ती एक खंत राहते की आपण जेव्हा स्वामी होते तेव्हा आपण का नव्हतो त्यांच्याजवळ, का नाही आपण त्यांच्या सेवेमध्ये आपलं देह झिजवलं. तर हे मनात येतं. आपण आता आहोत तर आपल्या वेळी स्वामी असते तर किती बरं झालं असतं, आपण किती भाग्यवान असलो असतो. पण असो, जरी स्वामी नसले प्रत्यक्ष रूपी पण ते अप्रत्यक्ष रूपी आपल्या पाठीशीच आहे. प्रत्येक हाकेला आपल्या ते साथ देत असतात. प्रत्येक मदतीला, प्रत्येक संकटाला स्वामी, फक्त स्वामी असा नाव आपण तोंडातून बाहेर काढला, त्यांना अंतर्मनाने हाक मारली की ते धावून येतात.
स्वामींच्या पुण्यतिथीनिमित्त विशेष सेवा आपण स्वामींची केली पाहिजे. या दिवशी रोज तर आपण स्वामींची सेवा करतोच, पण या दिवशी विशेष रूपाने स्वामींची सेवा केली पाहिजे. सकाळी स्वामींना छान अशी आंघोळ घाला, स्वामींचा अभिषेक करा, पंचामृताने करा, दुधाने करा, फक्त पाण्याने करणार असाल तर फक्त पाण्याने करा. फक्त काय आहे की अभिषेक करत असताना श्री सूक्त आणि पुरुष सूक्त म्हणत म्हणत तुम्ही स्वामींचा अभिषेक करा. त्यानंतर स्वामींना छान वस्त्रे घाला, स्वामींना गंध चंदन लावा, हिनात्तर लावा, फुले अर्पण करा स्वामींना. स्वामींना सोनचाफ्याची फुले आवडतात, पिवळी फुले आवडतात, तर स्वामींना सोनचाफ्याची फुले, पिवळी फुले तुम्ही अर्पण करा. हे सगळं झाल्यानंतर स्वामींची सेवा काय करायची, वाचन काय करायचं त्या दिवशी, तर स्वामी चरित्र सारामृत जे आहे ते 1 ते 21 अध्याय संपूर्ण आपल्याला वाचायचं आहे. 1 अध्यायापासून शेवटच्या 21 अध्यायापर्यंत आपल्याला स्वामी चरित्र सारामृत वाचून काढायचं आहे. त्यानंतर 11 माळी जप करायचा आहे. तारक मंत्र 11 वेळा म्हणा, किंवा 3 वेळा म्हणणार असाल तर 3 वेळा म्हणा, 6 वेळा, 9 वेळा, पण तुम्हाला माळ जप ही 11 वेळाच करायची आहे. त्यानंतर सर्वात आधी स्वामी स्तवनाने सुरुवात करा. स्वामी स्तवन सर्वात आधी म्हणा. त्यानंतर स्वामी चरित्र सारामृत अध्यायाचे पठण करा. त्यानंतर 11 माळी जप करा. आधी केला 11 माळी जप, नंतर स्वामी चरित्र सारामृत वाचलं तरी चालेल, काही हरकत नाही. पण या सेवा आपल्या घरामध्ये त्या दिवशी झाल्याच पाहिजे. स्वामींची आरती करा. तुम्हाला जी आवडेल ती आरती स्वामींची तुम्ही या दिवशी करा. त्यानंतर स्वामींना घरामध्ये नैवेद्य काहीतरी बनवा, गोडाधोडाचं नैवेद्य करा घरामध्ये, आणि ते स्वामींना तुम्ही त्या दिवशी अर्पण करू शकता. तर अशा प्रकारे स्वामींची या दिवशी आपल्याला सेवा करायची आहे. स्वामींचा कृपा आशीर्वाद आपल्याला घ्यायचा आहे त्या दिवशी. वाचन तुम्ही कधीही करू शकता. दिवसभरात जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्ही वाचन करा. स्वामींना नैवेद्य दाखवा, 11 माळी जप करा, तारक मंत्र म्हणा, स्वामी स्तवन म्हणा. भरभरून अशी तुम्हाला जेवढी जमेल तेवढी स्वामींची सेवा करा. काहीच न करण्यापेक्षा थोडं जरी केलं आपण, तरी ते मनापासून जरी केलं तरी ते पुरेसं होतं. तर थोडीफार का होईना स्वामींची सेवा करा. ज्यांना जमते स्वामींची सेवा, जे घरीच असतात, त्यांनी भरभरून अशी स्वामींची सेवा करा त्या दिवशी. आणि ज्यांचं गुरुचरित्राचं पारायण सुरू आहे, त्यांचं कसं उद्यापनाची सगळी तयारीमध्येच त्यांना दिवस जाणार आहे, तर त्यांनी देखील, त्यांना जर वेळ मिळाला तर त्यांनी देखील 1 ते 21 अध्याय वाचले तरी काही हरकत नाही. स्वामी चरित्र सारामृताचे 1 ते 21 अध्याय वाचा, 11 माळी जप करा, तारक मंत्र म्हणा, स्वामी स्तवन म्हणा. गुरुचरित्र पारायणाला जे बसले आहेत त्यांनी सुद्धा ही सेवा केली तरी चालते. स्वामींच्या सेवेसाठी कारणे नसावीत, एक तळमळ असायला पाहिजे, एक ओढ असायला पाहिजे आपल्याला सेवेची. स्वामींच्या जवळ जाण्याची एक मनामध्ये आतुरता असायला हवी सेवेची. तुम्ही 5 मिनिटच का करेना ती सेवा, पण मनामध्ये एक ओढ असली पाहिजे, आतुरता असली पाहिजे, मनापासून ती तयारी असली पाहिजे आपल्या सेवेची. तरच स्वामी आपल्या जवळ येतात आणि आपण स्वामींजवळ पोहोचतो. आपण 1 पाऊल जरी स्वामींच्या समोर पुढे गेलो ना, तर स्वामी 100 पावले चालून आपल्या समोर येतात. तर त्यामुळे सेवा करणे हे खूप महत्त्वाचं आहे. नामस्मरण करा, स्वामींची सेवा करा. तर स्वामींच्या पुण्यतिथीनिमित्त ही सेवा आपल्याला करायची आहे. तर नक्की सगळ्यांनी आवर्जून प्रत्येक घराघरामध्ये स्वामींच्या पुण्यतिथीनिमित्त ही सेवा झाली पाहिजे. तर प्रत्येकाने आवर्जून ही सेवा करा. तर जी काही तुम्हाला पुण्यतिथीची माहिती सांगितलेली आहे, जी काही सेवा सांगितलेली आहे, ही जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.